दोस्तों नमस्कार। दोस्तों वसई विरार अंतर्गत प्रस्तावित रेलवे उड़ान पुल, रेलवे ओवरब्रिज, उनका काम सैंक्शन होने के बाद भी अटका पड़ा है। 4 ओवरब्रिज जो कि राज्य शासन द्वारा मंजूर किए जा चुके हैं, लेकिन उनके काम कुछ शुरुआत नहीं हुई है। वो सभी काम MMRDA और महानगर पालिका मिलकर करने वाले हैं। और इन चारों रेलवे ओवरब्रिज, जिसमें ओसवाल नगरी, अलकापुरी, उमेलमान और विराट नगर, ये जो 4 रेलवे ओवरब्रिज है, इनका काम मंजूरी मिलने के बाद भी शुरू नहीं हो पा रहा है। साथ ही साथ वसई ईस्ट और वेस्ट को जोड़ने वाला जो जूना ब्रिज है, उसको तोड़कर नया ब्रिज जो बनाया जा रहा है, वो काम प्रगति पे है। तो इन कामों में हो रही देरी पर वसई विरार शहर महानगर पालिका के नवनिर्वाचित महापौर राजीव पाटिल ने संबंधित प्राधिकरण MMRDA के साथ फॉलोअप किया, उनके साथ पत्र व्यवहार किया। और MMRDA के आयुक्त संजय मुखर्जी ने 30 अप्रैल को एक बैठक का आयोजन किया, जिसमें महापौर और वो जॉइंट एक बैठक हुई। उसके बाद कहीं ना कहीं कामों की शुरुआत हुई और खुद संजय मुखर्जी 5 मई को मंगलवार के दिन वसई विरार के दौरे पर आए। उन्होंने हर एक जगह का क्षेत्र का दौरा लिया और वहां पर किस तरह की टेक्निकल कोई परेशानियां हैं तो उसको जान कर लिया। इस दौरे के समय उनके साथ वसई विरार महानगर पालिका महापौर राजीव पाटिल और उनके सहयोगी लोग मौजूद थे। आप वीडियो में तस्वीरों में देख सकते हैं। और ये पूरा दौरा हुआ, इसके बाद कहीं ना कहीं ऐसे दिखाई पड़ रहा है कि क्षेत्र के जो मुख्य विकास काम अटके पड़े हैं, उनको अब गति मिलने वाली है। इस दौरे के बाद महापौर राजीव पाटिल ने मीडिया को जानकारी देते हुए क्या कुछ कहा, सुनिए वीडियो में आगे। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। तत्काळ चालू करायचं आहे, त्यासाठी MMRDA मध्ये आमची बैठक झालेली होती। लोकनेते यशवंत ठाकूर जो आमदार क्षितिज ठाकूर यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला होता आणि याचा फॉलोअप आम्ही घेत होतो। काही छोट्या मोठ्या अडचणी होत्या। तुम्ही आता बघितलं असेल का रेल्वेचं प्लॅटफॉर्मचं आणि रेल्वे रुंदीकरण हे काम होतं, म्हणून थोडासा याला वेळ लागलेला होता। परंतु आता शेतकऱ्यांच्या देखील ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या दूर करून आता मुहूर्त सापडलेला आहे आणि लवकरात लवकर हा चालू होणार आहे। त्या दिवशी आमची MMRDA मध्ये बैठक झाली होती आणि मुखर्जी साहेबांनी सांगितलं होतं का प्रत्यक्षात आम्ही सांगितलेलं का साईट व्हिजिट करू, आणि त्याप्रमाणे आज MMRDA चे सगळे अधिकारी आलेले आहेत आणि आता साईट व्हिजिट आमच्या चालू आहेत आणि शक्यतो सगळ्या अडचणीवर मात करून हा लवकरात लवकर ब्रिज चालू होईल अशी मी आशा बाळगतो। सर, कुठेतरी कामाला विलंब होतोय, पण त्यामुळे कुठेतरी बजेटही वाढण्यात येतोय। कसं आहे की रेल्वेचं रुंदीकरण चालू होतं इतकी वर्ष आणि त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या। आता तुम्ही समोर बघितलं असेल, इकडे मागेच आपल्या नवीन प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे आणि त्यामुळे अडचणी काहीतरी होत्या, त्या आता दूर झालेल्या आहेत सगळ्या। आणि तुम्हाला माहिती आहे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे राज्य सरकार देखील थोडंसं मागे पुढे होत होतं। MMRDA पण थोडीशी मागे पुढे होते, परंतु मुखर्जी साहेबांनी आता मनावर घेतलेलं आहे का कसंही करून ही कामं चालू करायची आणि लवकरात लवकर ही कामं आता चालू होतील। एकूण किती ब्रिजेसचे काम आहे आणि त्यामुळं जी वसई विरारची वाहतुकीची मोठी समस्या आहे? बघा, आता सध्या आम्ही जे बघतोय ते 4 रेल्वे ओव्हरब्रिज बघतो, त्याच्यातला विरार आणि नालासोपारा प्रायोरिटीनी आहे। त्याच्या पुढचे जे 2 आहेत ते अलकापुरी आणि उमेळचा जो आहे त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी आहेत, त्याच्यात देखील मात करण्याचा प्रयत्न चालू आहे। शेतकऱ्यांशी संपर्क साधलेला आहे। आमचे माजी महापौर मानकर साहेब हे उमेळ्याच्या शेतकऱ्यांशी बोलत आहेत आणि अलकापुरीचे जे काही शेतकरी आहेत त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं चालू आहे। त्यांच्या देखील NOC या आठवड्याभरामध्ये मिळण्याच्या शक्यता आहेत आणि लवकरात लवकर त्याही ब्रिजचं काम चालू होणे करू अशी आम्हाला अपेक्षा वाटते। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।